अहो तानाने जीव जायला लागलाय, 2 घोट घेऊ द्या की. अहो देव तुमचं भलं करेल. ए ज्या या कवडीमोल जीवापायी आमचा धर्म पाठवायचा का आम्ही? मालक नाही म्हणू नका. अहो फक्त 2 घोट घेऊ द्या. लय लांब ना आलोय. अहो लय घंटे झालो, पाणी नाही पोटात घेत. मालक मागे हो, मागे हो, मागे हो. या नरडीचा घोट घे ना, सांगून ठेवतोय. तू आहे ना असा नाही ऐकणार. हा हे बघ तुला. हे काय करताय? आणि कशासाठी? तुला काय करायचंय? चल निघेतून, चल निघ. नाहीतर थांब. ह्या सगळ्यांना हकलून लावण्यासाठी आम्हाला मदत कर. हा विहिरीचं पाणी प्यायला निघाले होते. हा आम्ही होतो म्हणून विटंबना टळलीये, कळलं का? अहो पण या माणसांनी पाणी प्यायला तर बिघडलं कुठे? माणसंच आहेत नाही. वा रे वा शहाणा. चल निघेतून, नाहीतर तुलाही देईन एक दणका. हा जाणार नाही. बघू काय करताय ते. ए कोण आहेस तू? हा त्या पल्ल्याडच्या आयतवडे गावामधल्या पायगोंडा आणि गंगूबाईचा मुलगा. हो म्हणजे याचे आई वडील तर जैनपंथी आहेत. अहो गोपाळराव, ह्याच्या आईला तर उच्चवर्णीयांची पण शिवाशिव चालत नाही. आणि हा या पाप्यांची मदत करतो हे जर तिला कळालं तर जळत्या लाकडानं फोडून काढेल त्याला. दिव्याखाली अंधार, दुसरं काय. आई वडील तिकडे सवळं करतायत. याचा उर्मटपणा बघा. उगाच विषय नका बदलू. कलियुग आहे हेच खरं. चल निघेतून. आणि तुम्ही सगळे त्याला निघा इथून. या रहाटाला हात जरी लावाल ना तर जीव घेईन तुम्हा सर्वांचा, सांगतोय. म्हणजे तुम्ही या माणसांना पाणी प्यायला देणार नाही? शंकाच नाही. ठीक आहे. जर या माणसांना पाणी प्यायला मिळणार नसेल तर कुणालाच मिळता कामा नये. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.